स्तरावर मेळावा घेण्यात आलेला आहे, भविष्यातील मेळावा घेण्यात येतील असं सांगितलं. काय जळगाव तालुक्याचा या ठिकाणी बूथ प्रमुखांचा आणि शिवदूतांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलाय. आता धरणगाव तालुक्याचा पुढच्या टप्प्यामध्ये मेळावा घेणार येईल. याच्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमधल्या आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देणे, त्याचबरोबर सरकारने केलेली कामं, त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी कामं केलेली आहेत, सरकारने जी कामं केलेली आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्या योजना राबवल्या आहेत, त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हेच काम आता हे 60 दिवस आहे. आणि त्याचबरोबर मतदारापर्यंत पोहोचणे, मतदारांच्या मध्ये आपल्या प्रचार प्रसार करणे. त्यांना आम्ही हेच आवाहन केलं की 58 महिने आम्ही आपल्याकरता काम केलं आहे, तर 2 महिने तुम्ही आमच्याकरता काम करा, जेणेकरून पुढचे 58 महिने हे आपले सुखकर जातील. खासदार म्हणून काम करणार म्हटलं. बिलकुल साथदार म्हणून आम्ही जनतेचं काम करत असतो. नेहमी आम्हाला ज्या पद्धतीने आमचा मालक काम सांगत असतो त्याचप्रमाणे आम्ही मालकाचं काम करत असतो. या ठिकाणी उद्धव ठाकरेंची तुम्ही लाच काढल्याचं पाहायला मिळालं की 40 आमदार ज्यावेळेला फुटतात. मी उद्धव साहेबांच्या बाबतीत नाही बोललो, हे राऊतांच्या बाबतीत बोललो. आपण पूर्ण ऐका, असा गैरसमज करू नका. कारण की उद्धव साहेबांना आम्ही समजून सांगत होतो, पण आजूबाजूचे जे लोक आहेत या लोकांनी त्यावेळेस जर नीट सांगितलं नसतं, त्यांना लाज वाटली पाहिजे होती की त्यांनी आम्हाला ह्या लोकांना बाहेर काढलं. ही आम्ही राऊतांच्या बाबतीत बोललो आणि बोललो आहे. हो, आणि हे आपण गद्दारांच्या बाबतीतही म्हटलेलं आहे की जे या ठिकाणी राहतात मात्र दुसरीकडे करतात, सरळ चालते वाईट राहायचं तर शुक्राचार्य. काही कार्यकर्ते, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काही प्रमाण आहे, 1-2% ते आम्हाला ऐकायला मिळतं. त्यापेक्षा मग अशी सडकं काम आम्हाला नको आहे. आम्हाला हे सडकं काम नको आहे. 1-2 पण माणूस आमचा असा असला पाहिजे की त्याच्या पाठीवर शिक्का आहे ना, तर समोरच्याला वाटलं पाहिजे की हे पक्का गुलाबराव पाटील का आदमी आहे, शिवसेने का आदमी आहे. बघायची बी हिंमत नाही झाली पाहिजे. त्याला म्हणता कार्यकर्ता, नाही तर इकडे बोलतो तिकडे बोलतो, म्हणजे त्याला काय अर्थ आहे. तू एकीकडे राहा बाबा, एकीचं काम कर. असे आहे थोडंफार, ते बोलल्याने सुधरून जातील काही. काँग्रेस वक्तव्य आहे त्याच्यावर पूर्ण राज्यभरात राहुल गांधींचं आंदोलन केलं जात आहे. राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये एक वक्तव्य केलं की भारत सुधारला तर आरक्षण संपवणार असं वक्तव्य केलं. राहुल गांधींना बाकीच्या गोष्टी समजल्या असत्या तर कधीच ते पुढे गेले असते, पण ते कसं आहे, बाबल्या काम चाललंय. महायुतीमध्ये जवळपास 40 जागांवर एकमत उठली आहे. वाद असलेल्या 40 जागांची यादी माध्यमांच्या हाती लागलेली आहे. हे बघा, हे वाद चालणारच आहे. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर हे वाद चालणारच आहे. पण शेवटी वाद संपवण्याकरता नेते लोक प्रयत्न करत असतात, की कोणतेही पक्ष असो. आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिम उमेदवार पण देणार आहे बहुतेक शक्यता वर्तवण्याची. काय सांगायची गरज राहिली का आता. आपले जे विरोधक आहे काही ठिकाणचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करतात. आपले जे विरोधक आहेत काही ठिकाणचे फोटो व्हिडिओ व्हायरल करतात. हे बघा, आता काल परवाकडे जे गणपतीची पावती फाडायला गेले त्यांच्या गळ्यात फटका टाकला. अरे गणपती बाप्पाचं बाप आहे बाबा, गणपती बाप्पा करता सगळ्या पक्षाकडे कार्यकर्ते पावती फाडायला जातात, मग गळ्यात फटका टाकायचं. मग आता भांडवल काहीच नाही ना, मग हे आमच्या पक्षामध्ये प्रवेश केले ते लोक येऊन आम्हाला संध्याकाळी भेटतात की भाऊ आम्ही अशा करता गेलो तुम्हाला अशी चूक झाली. तर हे आता हे शेवटचे प्रयत्न आहेत. 5 वर्ष काहीच करायचं नाही, सीजन आलं की वर्षभर फिरायचं, मग 10 RP फिरायचं, मरायच्या पहिले पोचायचं, मग मरतोय का आला त्याच्या घरी. म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष काही करायचं नाही. आमची गाडी कायम चालू असते. त्यामुळे निश्चितपणाने लोक भुलणार नाही. हे आपण आजच्या उपस्थितीवरून पाहिलं असेल की 3 दिवसाची आमची तयारी आहे. फक्त हा एकच तालुक्याचा प्रमुख लोकांचा मेळावा होता. 2 तालुक्याचा लावला असतं तर इथं बसायला जागा नसती. तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर वेगवेगळे जाहीरनामे सादर करणार कोण? काँग्रेस. त्यांचं तसंच आहे ना. शेवटी इथे जाहीरनामा जर स्थापन करायचा असेल, द्यायचा असेल, तर काँग्रेसला राष्ट्रवादीला विचारावं लागेल, उद्धव साहेबांना विचारावं लागेल, उद्धव साहेबांना त्यांचा जाहीरनामा सांगायचा, दोघांना विचारावं लागेल. आणि त्यांचा अजिंठा हा एक नाही ना. शिवसेनेमध्ये एका 12 तरुणांनी महिलांचे फोटो वापरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेला आहे. हे बघा, ज्यांनी असं चुकीचं काम केलं त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आम्ही आदेश केलेला आहे कॅबिनेटमध्ये. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जो सपडेगा बाहेर नाही आने का अंदर रहने का उसने. शिंदे गटाचे यामिनी जाधवांनी मुस्लिम महिलांना बुरखी वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. मला नाही माहिती. अजित पवार म्हणतात की मुस्लिमांच्या बाबतीत ऐकून घेणं खपवून घेणार नाही. ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं. भाग्यश्री आत्राम ज्या गेल्या पवारांकडे गेल्या ना, तिच्यावरून धर्मबाबा म्हणजे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोध दाखवा असं त्यांनी म्हटलंय. स्वतःच्या मुलीवर बोलले त्या असं. आता त्यांनी मुलीने जर पक्ष सोडला असेल तर त्यांना नेतृत्व त्यांनी दुसऱ्याचं स्वीकारलं असेल आणि वडीलकीच्या नात्याने ते बोलले असतील. महायुतीला विदर्भात 25 जागा मिळवण्याचा भाजपच्या सर्वेतून निकष आहे आणि नागपूरमध्ये केवळ भाजप 4 जागांवर लढणार असल्याचं सर्वेतून धक्कादायक. मला एवढं माहीत नाही. शेवटी हे ठरवण्याचे अधिकार वरिष्ठांचे आहे आणि सर्वे करण्याचे अधिकार तुमचे आहे. फक्त
फक्त हिंदूंशी व्यवहार करण्याची सर्वांनी शपथ घेतली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केलंय. नितेश राणेंनी हे त्यांचं वक्तव्य केलेलं आहे, पण मला तरी असं वाटतं की देशामध्ये सगळेच मुसलमान अशा पद्धतीने असतात असं नाही. जे कोणी पाकिस्तान धार्जिणे आहे, बांगलादेशी धार्जिणे आहे, यांच्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं हे योग्य आहे. त्यांनी हे वक्तव्य करत असताना सगळेच मुसलमान देशद्रोही आहे किंवा सगळेच मुसलमान चुकीचे आहे असं म्हणू नये, असा आमची सल्ला आहे. महायुतीत मुस्लिमांच्या बाबतीत ही पक्ष जे आहेत ते वेगवेगळ्या भूमिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, पक्ष वेगळे वेगळे असल्यानंतर भूमिका थोड्याफार वेगळ्या राहणारच आहे. आता 3 भाऊ वेगळे वेगळे असतात तर त्यांचे 3 सारखे स्वभाव नसतात. चलो चलो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.